हा जो पदभार स्वीकारताना मला तर खरंच आनंद होत आहे आणि त्याचे क्रेडिट सर्वप्रथम तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्या जनतेमधूनच निवडून आलेल्या नगराध्यक्ष तेजश्रीताई, लोकनेते आप्पाजी गुलाबराव करंजुले पाटील, शहराध्यक्ष विश्वजित करंजुले सर, गटनेते अभिजित करंजुले पाटील आणि त्याचबरोबर आपले ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप नाना पाटील आणि आपल्या सर्वच नगरसेवक आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते यांना मी याचे क्रेडिट देऊ इच्छिते। आणि त्यांनी ही जबाबदारी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला ही एवढी मोठी जबाबदारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप खूप आभार मानते। महिलांना सक्षम आणि सशक्त करण्यासाठी सर्वप्रथम तर महिला बचत गट आहेत त्यांना मी बळकट करेन, त्याचबरोबर महिलांसाठी त्यांना रोजगार मिळावा त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम म्हणजे छोटे छोटे लघु उद्योग असतील, पार्लरचं असेल, फॅशन डिझायनिंग असेल, त्याचबरोबर ड्रायव्हिंग हे देखील प्रशिक्षण आम्ही त्यांना देऊ इच्छितो। आणि त्याचबरोबर सांगायचं झालं तर महिलांची ज्या समस्या असतात आरोग्यविषयक त्याच्यावरती देखील लक्ष दिलं जाईल। बालकांविषयी सांगायचं झालं तर ज्यांना शिक्षणाची इच्छा आहे त्यांना उच्च शिक्षणासाठी देखील आम्ही मदत करू आणि MSc आणि टॅली सारखे जे कोर्स आहेत ते महिला आणि बालक या दोघांनाही आम्ही देऊ इच्छितो। मुलांची संख्या वाढावी त्यासाठी आम्ही प्रोत्साहन भत्ता याची देखील योजना आखणार आहोत आणि ती मुलांपर्यंत पोहोचेल, त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या ही शासकीय शाळेमध्ये येऊ। आणि ही नवी जबाबदारी स्वीकारताना तुम्ही सर्वांनी जी उपस्थिती दाखवली आहे, सर्व नगरसेवक असतील, भाजप पदाधिकारी असतील किंवा पत्रकार बंधू तुम्ही असणार, तर तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद।